माधुरी हत्तीन परत आणण्यासाठी मोहीम. नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा. राजू शेट्टींची माहिती. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी मठातील माधुरी हत्तीनीला वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश सुरू आहे. माधुरी हत्तीन परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम सुरू झालेली आहे. येत्या रविवारी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढली जाणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिलेली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी महादेवीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी आत्मक्लेश पदयात्रेत सहभागी होण्याचं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे. दरम्यान राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्मक्लेश पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळे या पदयात्रेत सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे. टोकाच्या विरोधानंतर वनताराकडे माधुरी हत्तीनीला पाठवण्यात आलं, मात्र तेव्हापासून सुरू असलेल्या एल्गार आजही कायम आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी या लोकप्रतिनिधींनी चळवळ सुरू केलेली आहे आणि या संदर्भात आता सह्यांची मोहीम देखील राबवली जाते आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची सह्यांची मोहीम त्यांनी राबवण्यास सुरुवात केलेली आहे आणि खासदार म्हणून धैर्यशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचं म्हटलं आहे. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं कायद्याला वाकवून प्रशासन आणि सरकारला विटीस धरून पेटासारख्या तथाकथित सामाजिक संघटनांना हाताशी धरून अंबानी कुटुंबानं वनतारा या त्यांच्या खाजगी प्राणी संग्रहालयामध्ये आमच्या माधुरी हत्तीला जबरदस्तीनं नेलेलं आहे. जाताना ही माधुरी उपाशी गेली, रडत गेली. ज्या भट्टारक महास्वामींनी तिच्यावर अलोट प्रेम केलं त्यांनासुद्धा हुंदका आवरला नाही. तिचा निरोप देत असताना भट्टारकांचे सांडलेले अश्रू, माधुरीनं सांडलेले अश्रू, त्यामुळं या माधुरीवर प्रेम करणारे सर्वधर्मीय सर्वपक्षीय लोक व्यथित झालेले आहेत. सुप्रीम कोर्टाचाच निकाल असल्यामुळं प्रतिक्रिया कशा व्यक्त करायच्या कळत नाही, कारण आम्ही सगळी कायद्याचा संविधानाचा आदर करणारी माणसं आहोत, कोर्टाचा आदर करणारी माणसं आहोत आणि त्यामुळं त्या आदरापोटीच सुप्रीम कोर्टाचा मान राखण्यासाठी म्हणून आम्ही माधुरीची पाठवणी केली. परंतु आमच्याकडून माधुरीला हिसकावून घेतलेलं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ती माधुरी परत मिळावी आणि माधुरीनं जे अश्रू झालेले आहे त्यासाठी 1 दिवसाचं आत्मक्लेश मूक पदयात्रा आम्ही काढायचं ठरवलं आहे. रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजता, कारण 45 किलोमीटर आम्हाला ही पदयात्रा घेऊन जायची आहे. सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन माननीय राष्ट्रपतींना, कारण सुप्रीम कोर्टाच्या नंतर आता आम्हाला दाद राष्ट्रपतींच्याकडेच मागायची आहे, जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही एक निवेदन देणार आहोत की आमची माधुरी आम्हाला परत द्या. मी सर्वसामान्य लोकांना, माधुरीवर प्रेम करणाऱ्या प्राणीमित्रांना आणि एकूणच ही सगळी व्यवस्था जी विटीस धरलेली लोक आहेत त्याबद्दल ज्यांना पसंत पडली नाही त्या सगळ्यांनी एक रविवार माधुरीसाठी या म्हणून काही पावलं, आम्ही म्हणत नाही 45 किलोमीटर सगळ्यांनी चालावं, परंतु काही पावलं आमच्याबरोबर चालाव्यात. या मूक पदयात्रेचं नेतृत्व कोणी करत नाही, की कुठल्या संघटनेनं हे काढलेलं नाही, कुठल्या पक्षानं काढलेलं नाही. ज्याला ज्याला वाटतं हे चुकलं आहे आणि माधुरीला न्याय मिळाला पाहिजे त्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदणी.